लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव. आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा विजय असो, डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचा विजय असो. आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव व्हावा यासाठी जोर्वेच्याच तरुणांनी नवस केला होता. त्यांनी निझर्णेश्वराला पायी चालत जात नवस्फूर्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभरात गाजलेल्या राहता आणि संगमनेर मतदारसंघामध्ये अतिशय अटीतटीची लढत झाली. राहत्यामध्ये माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभावती घोगरे यांची लढत झाली, तर संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्यात प्रतिष्ठेची लढाई झाली. या दोन लढतीमध्ये आपला नेता निवडून यावा यासाठी तालुक्यातील अनेकांनी पैजा लावल्या होत्या, तर काहींनी नवस केले होते. असाच एक नवस जोर्वे येथील माजी सरपंच गोकुळ दिघे आणि सरपंच प्रीती दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुणांनी केला होता. त्यांनी जोर्वे ते श्री क्षेत्र निझर्णेश्वर असं पायी चालत जाऊन आपली नवस्फूर्ती केली आहे. नाही, आमच्या सर्व युवक सहकारी मित्रांनी या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये एक नवस केलेला होता श्री क्षेत्र निझर्णेश्वर महाराजांना की आपल्या शिर्डी मतदारसंघामधून सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मोठं मताधिक्य मिळावं आणि संगमनेरमध्ये आपले हिंदुत्वादी चेहरा म्हणून अमोल खताळ हे विजयी व्हावं असा एक त्या ठिकाणी नवस केलेला होता. आणि त्या नवसाची पूर्तता करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोर्वे गावातील सर्व 100 ते 125 युवक या ठिकाणी जोर्वे ते निझर्णेश्वर असा पायी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि निझर्णेश्वर महाराजांना या ठिकाणी अभिषेक केलेला आहे. आपण या निवडणुकीच्या काळात जे नवनिर्वाचित आमदारी ज्यांनी काय म्हणून तुम्ही त्यांना सहकार्य केलं बघ? नाही, आता आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि आदरणीय सुजयदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गनिमी कावा असतो छत्रपतींच्या त्या पद्धतीनं आम्ही गनिमी कावा केलेला आहे. दिवसभर आम्ही शिर्डी मतदारसंघात प्रचार करायचो आणि इतर वेळेस संगमनेरमध्ये घराघरात जाऊन आणि प्रत्येक नातेवाईकांच्या मित्रपरिवाराच्या भेटी घेऊन अमोल खताळांचा आम्ही गनिमी कावाने प्रचार केला आणि एक सुप्त लाट दहशतीविरुद्धची सुप्त लाट आणि विकासाभिमुख लाट या संगमनेर तालुक्यात निर्माण करण्याचं काम गोकुळ भाऊंच्या नेतृत्वाखाली आमच्या पूर्ण तरुण मंडळीने अगदी तन मन धनाने छत्रपतींच्या मावळ्यांप्रमाणे कार्य या अमोल भाऊंच्या यशामध्ये केलेलं आहे. यासाठी आम्ही विशेष सर्व आमच्या तरुणांचं अभिनंदन करतो आणि त्या अभिषेकाच्या पूर्तीसाठी निझर्णेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही पायी चालत इथपर्यंत आलो होतो. आम्ही निझर्णेश्वराला नवस केला होता का बाबा महादेवराया आमच्या अमोल भाऊंना प्रचंड मतांना विजय कर, आम्ही पायी चालत तुझ्या दर्शनाला येऊ. आणि त्या जनतेच्या रूपाने आणि त्यांच्या मताच्या रूपाने महादेव महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिला. अमोल भाऊ भरघोस मतांनी विजयी झाले आणि त्या नवस्फूर्तीसाठी आम्ही सर्व गोकुळ भाऊन आम्ही आज इथे या ठिकाणी आलेलो आहोत. नवनिर्वाचित आमदार अमोलजी खताळ यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय तालुक्यात त्यांनी विकास केला पाहिजे? नाही, निश्चितच आता अमोल भाऊंच्या माध्यमातून तालुक्यामध्ये जो 40 वर्षामध्ये जो विकास झालेला नव्हता माजी आमदारांच्या माध्यमातून, ते फक्त एक देखावा जो दाखवला गेला होता का संगमनेर सुसंस्कृत संगमनेर आणि दहशत मुक्त असं तसं जे दाखवलं गेलेलं होतं. तर आज तुम्ही बघा का दहशतमुक्तीचा नारा माजी आमदारांनी जो दिला गेला आणि त्याच वेळेस त्यांनी ज्या पाठीमागे एक गांधरफळमध्ये घटना घडली त्यावेळेस अनेक लोकांच्या गाड्या जाळल्या गेल्या, गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्याच वेळेस माझे आमदार असं पण म्हणत होते की सुजयदादांना उद्देशून का ते काट्या कुपेटेने पळून गेला.
आणि एका अर्थाने त्या जाळलेल्या गाड्यांचं आणि तोडफोडांचं समर्थनच करत होते. मग याच्यावरून जनतेच्या पण लक्षात आलं की खरी दहशत ही कोणाची आहे, आणि ही दहशत आता अमोल भाऊंच्या माध्यमातून निश्चितच मोडीत निघण्याचं काम या ठिकाणी होणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आज जो नवस्फूर्ती झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आनंद वाटतो का? हो, खूप आनंद, सर्व युवकांमध्ये खूप आनंद आहे. आणि या अशा अजूनही आमच्या काही लाडक्या बहिणींनी पण नवस केलेला होता. आता म्हणजे त्यांचा पण असा नवस होता का आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचं खातं मिळावं, आणि निश्चितच जर साहेबांना महत्त्वाचं खातं मिळाल्यानंतर, शपथविधी झाल्यानंतर आता जेव्हा आमच्या लाडक्या बहिणींनी अयोध्येला जाण्याचा जो नवस केलेला आहे, तर तो नवस पूर्ण करायचीही भाग्य मला मिळावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. संगमनेर तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य असा जो विजयाचा रथ इथं घडलेला आहे, त्या भूमिकेमधून मी अमोल भाऊंना एक विनंती करतो की संगमनेर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे एका कोपऱ्यामध्ये बसवलेला आहे, तर आता आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आलेलं आहे, तर त्यांना माझी विनंती आहे का ST स्टँडच्या समोर भव्य आणि दिव्य असं त्यांचे स्मारक बांधावा. त्याचप्रमाणे ST स्टँडपासून ते जोरव्या नाक्यापर्यंत अगदी भरपूर अशी गर्दी होत राहते, तर ते अतिक्रमण हटवायचं काम त्यांनी करावं असं जनतेकडून प्रामाणिकपणे जनतेचं म्हणणं आहे. त्या माध्यमातून मी सुद्धा त्यांना विनंती करतो का त्यांनी सुद्धा हे 2 कामं प्रथम करावा. माझा 40 वर्षाचा पण होता थोरात साहेबांना पाडण्याचा, तो अमोल भाऊंनी एकदम ओके करून टाकला. आमच्या जोरवे ग्रामस्थांनी, महिला भगिनींनी पण आणि आमचे जे युवक कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी एक पण घेतलेलं होतं की अमोल भाऊ खताळ आणि आमचे राधाकृष्णजी विखे पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्यासाठी सर्वांनी एक काय म्हणतो आपण त्याला नवस केलेला होता. आज तो नवस पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत. या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा कितपत फायदा झाला असं तुम्हाला वाटतं? 101% फायदा झालेला आहे. कारण एवढं जे मताधिक्य मिळालेलं आहे, खरं सांगू का तुम्हाला, एक वेळेस पुरुषांचं मत बदलू शकतं पण महिलांचं मत कधीच बदलू शकत नाही. आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव व्हावा यासाठी त्यांच्याच गावातील जोरवे येथील जनसेवा मित्रमंडळाच्या शेकडो तरुणांनी निझरणेश्वराला नवस केला होता. बाळासाहेब थोरात यांचा पराभव व्हावा आणि अमोल खताळ हे विजयी व्हावेत. जर अमोल खताळ विजयी झाले आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील प्रचंड मतांनी विजयी झाले, तर जोरवे येथून निझरणेश्वराला पायी चालत जाऊन दुधानं अभिषेक करू. आणि तशाच पद्धतीनं निकाल आल्यामुळं जोरवे गावातील शेकडो तरुण निझरणेश्वराला पायी गेले आणि दुग्धाभिषेक करत नवस्फूर्ती केली. तर या आगळ्या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण नवसाची सर्वत्र चर्चा रंगली होती. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये. सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल. त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या. राजूस्कर आय केअर हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर. संपर्क 91 42 12 17 77.